नकोय आम्हाला शेतसारा। सारी परिस्थिती कळली आम्हाला काका, तुम्ही काळजी करू नका। हवं पण मोठे खोत ऐकणार नाहीत तुमचं। सदाशिवरावांनाही जबरदस्ती नाही करता येत, पण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं। आता नशिबात जे असेल ते होईल। आम्हाला सारा चुकवायचा बी नाही, पण आम्ही तो देऊ बी शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। जे करायचंय ते तुम्ही करा, पण आमच्या पायी मोठ्या खोतांची बोलणी नकत। नाही काका, सारा तर माफ होईलच, पण त्र्यंबक आजोबा तुम्हाला आणि गावाला मदतही करतील, हा शब्द आहे माझा। नाही बापू, तुम्ही हे आधीच सांगायला हवे होते। पाहिलत ना तिची काय अवस्था झाली ती। मुद्दामच नाही सांगितले, काय होणार होते सांगून आलेला माणूस जायचाच। कोणाच चुकलंय मरण सांगितले असते तर हिचा बाप काय जिवंत होणार होता का? डोक्यावर बयोचे लग्न होते, घरात शुभकार्याची बोलणी चालू असताना हे सुतक अंगावर ओढून घ्यायचं होतं का? एक लक्षात घ्या, दृष्टी आड सृष्टी, कळले नाही तर सुतक लागत नाही। हिच्याच मुलीच्या कार्यात बाधा नको म्हणून नाही सांगितले। उगाच मला दोष देऊ नका आणि यावरून मला चर्चा नकोय आता। राधे, राधे उठ न ग, काळजी नको करू, आम्ही आहोत तुझ्या सोबत। राधे, राधे, छे, अये कुठं गेला हा? मेथीची भाजी चिरायची होती, भाजी करायची होती। आला, ये इकडे ये पहिले। अजिबात येऊ नका, मी काय ते बघते। ही काही बघत नाही, तू ये इकडं। अजिबात येऊ नका, मऊ लागलं म्हणून कोपराने खणायचं। कोण? तू आणि तुझा नवरा मऊ? तुम्ही दोघंही दगडात दगड, दुसऱ्याच्या डोक्यात पडलात ना तर टाळकी फोडाल। मऊ वगैरे काही नाही। हा, तुमच्या सारख्यांना आमच्या सारखेच हवे, नाहीतर निभाव नाही लागायचा आमचा। विश्रांती तर मिळायचीच नाही आम्हाला। नाही बरोबर आहे, पण विश्रांती मिळवण्याकरता तू ही जी थापेबाजी करतेस ना, त्यामुळे काय होईल माहितीये का? एक दिवशी खरंच दुखलं ना तर कुणी येणार नाही मदतीला। लांडगा आला हो आला अशी गत होईल, लक्षात ठेवा। आजी, काय झालं रडायला? उगी रडू नका। आईला ताप आलाय, आई बेशुद्ध पडलीये, कारण आमची आजी देवाघरी गेली। काय म्हणावे तरी काय या बापूंना? राधा आईच्या नावाने तळमळत होती आणि त्यात ही बातमी। नाही, हा ज्वर असा कमी व्हायचा नाही, हलगर्जीपणा करून चालणार नाही। आता जातो आणि वैद्यबुवांना घेऊन येतो, त्याशिवाय गत्यंतर नाही। चला निघूया। तुम्ही अजून त्याच विचारात आहात?
मलाही अवघडल्यासारखे झाले होते. खरोखरच आप्पा आणि आजोबांच्या भीतीने मी जप्तीची गोष्ट केली, पण भयंकर वाटत होते मनात. दया येत होती, पण मी कायम नालायकच सिद्ध झालोय म्हणून घाबरून आवेश एकवटून मी पाटील काकांना सांगत होतो की शेतसारा द्यावाच लागेल. यावेळी ठरवले होते मी की दुसरा कसलाही विचार करायचा नाही. शेतसारा हवा म्हणजे हवाच, त्यावरच लक्ष केंद्रित करायचे. आणि उसने अवसान आणून का होईना, पण मी ते केले. पण नंतर तुम्हीच येऊन म्हणालात की शेतसारा नको, तेव्हा एकदम हलके वाटले मला. का असे विचारले सुद्धा नाही मी. पडत्या फळाची आज्ञा घेत तुमच्या पाठोपाठ आलो. पण तुम्ही बोलत का नाही आहात? डोळे का पुसताय? काही झाले का? तुम्ही शेतसारा नको असे ठामपणे सांगितले, परंतु असा निर्णय तुम्ही का घेतलात हे आप्पांना आणि आजोबांना सांगू शकाल ना तुम्ही? तुम्ही असल्यामुळे ते आता मला रागवणार नाहीत. पण तुम्ही बोला ना, काय झाले आत? शेतसारा नको असे का म्हणालात? परमेश्वरा, काय झाले रे हे? नाही ग, कसं कसं सहन करशील राधे? या वैद्यभाऊ. काकू, मुले मुले कुठे आहेत? मुले घाबरली आहेत रे नारायणा, म्हणून महादेवाला सांगितले कावेरी आजींकडे जा, म्हणून सान्यांकडे पाठवले. होय हो, आली आहेत मुलं, यांच्या जवळ आहेत. मी राधेला बघायला आले. हाय खाल्ली हो बिचारीने. हिच्या आईने हिचा ध्यास घेतला होता, कळल्यावर धीर सुटला तिचा. आईला भेटायचे होते हो राधेला. काकू, तुम्ही जरा शांत व्हा. वैद्यबुवा, कशी आहे राधा? नारायणराव, हाय खाल्ली आहे राधेने. तिला सांभाळावं लागेल. तसं मी औषधं सांगतो कशी घ्यायची ते. पण काकू, एक पळीभर मध चाकवा तिला. मोगऱ्याची फुलं फुलपात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला आणि ते पाणी पाजत जा. हो. तोपर्यंत मी नारायणराव बरोबर औषधं पाठवून देतो. आपण याला खूप जपावं लागेल. चला नारायणराव. अरे अरे रडू नका बाळांनो, रडू नका. शहाणी मुलं ना तुम्ही. मग शहाणी मुलं अशी रडतात का? सकू सकू, अगं शूरवीर ना तू, रडू नको बरे. होईल हो, आई बरी होईल, काळजी नको करूस. अगं तुम्ही आजारी पडलात तर औषध घेतल्यानंतर होता ना बरे? हा, होता ना? मग मग तुमची आई सुद्धा बरी होणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तर काय करावं? लाडू हवाय का तुम्हाला? लाडू देऊ का? नको. काय झाले? का रडताय तुम्ही सगळे? काय झाले? पयोताई, आपल्या आईची आई, आपली आजी देवाघरी गेली.
सदाशिवा, मुलांना आत घेऊन जा. चला चल. सुभद्रे, तुपावर कण्या भाजून मौसर कण्हेरी देहो तिला. पोट रिकामे नको राहायला. ताकद कशी ती नाहीये तिच्या अंगात. आणि लिंबाचे जुने मुरीव लोणचे पाठवते हो नंतर, तेही देऊलीसे. आणि मुख्य म्हणजे सतत धीर देत राहा. त्याची जास्त गरज आहे तिला. आई 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 अगं श्याम शब्द भासेरिता तिच्या वाचुनी. आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात. ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची. आई सावली मनाची. काळजी करू नको हो वयो. आई होईल हो बरी. आभाळ मायेचे जिच्या पावले. यशोदा यशोदा माय माऊली. सदा झोपली मुलं? ठीक आहे, बाहेर ये, काका बोलवत आहेत. होय येतो. खूप वाईट झाले. आई आणि वडील गेल्याची एकाच वेळेला बातमी. राधेला खूप त्रास झाला असणार. पण वडील गेल्याचे जोशांनी शंकर बापूंना सांगितले होते हो काका. आता त्यांनी राधा बहिणीने ही गोष्ट सांगू नये हे काही योग्य नव्हे. योग्य नव्हे म्हणजे काय? तो काय सरळ माणूस आहे का शंकर? अरे दुर्वास तो. आरडा ओरडा मोठा. नुसताच आरडा ओरडा, आतून घाबरट रेतो. दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद वाटतो त्यास. ही बातमी त्यांनी राधेपासून दडवून ठेवली तर त्रास मात्र राधेला होतोय. आपल्याला सांत्वनास जावं लागेल. तिची तब्येत जरा बरी झाली की मग जाऊ. बरोबर. त्र्यंबक आजोबा बोलवले. पाटलांकडून वसुली झाली. शेतसारा झाला वसूल. ते मी त्यांच्याशी बोललो. अरे बोलणे काय चाटायचे? रुपये कुठे आहेत? रुपये. काय विचारतायत काका? कुठे आहेत रुपये? आणलेस ना का हात हलवतच आलायस परत? ते मी पैसे नाही आणले. का नाही आणलेस? अरे बजावले होते ना तुला. मग ते यशोदाला सांगितलं. मला माहित नाही. माहित नाही? माहित नाही म्हणतो शुंभ. अरे तू होतास ना तिकडे का बुजगावणं म्हणून गेला होता नुसता?
अरे बोल ना, यशोदेला काय विचार? अरे मुक्त्यार कोण, तू का ती? तू काय करत होतास तिकडे? का पक्षाची पिसे मोजीत होतास? बोल ना शोभा. बयो, ऐक, आईला झोप लागलीये. झोपेमध्ये आजार आणि दुःख भरून निघते. तेव्हा तिला आता शांतपणे झोपून दे. आपण जर इथं थांबलो तर तिला त्रास होईल. चल, आपण बाहेर जाऊ. हा, जा बा. चल. सुभद्रे, येते हो मी. लक्ष द्या. ऐकलत का? त्या राधाला म्हणावं आता आईच्या मरणाचं कौतुक पुरे. येणारा काय कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही. जन्माला येणारा माणूस एक ना एक दिवस जाणार. हो हो, पण शेवटची भेटी घडू दिली नाही तिच्या आईशी. हातापाया पडून सांगत होती, पण तिला जाऊ दिलं नाही. आणि वडील गेल्याचं बापूंनी दडवून ठेवलं. काय म्हणायचं याला? पण मला सांगा, जीवाला लागणार नाही का माणसाच्या? हा, नाही कोण म्हणतं. वडील गेल्याचं बापूंनी त्यांना सांगायला हवं होतं आणि आईच्या आजारपणात त्यांना भेटूही द्यायला हवं होतं. मान्य आहे, पण आता त्याचे भांडवल नको. भांडवल? हो, काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय. हो, बाई एकदा लग्न करून सासरी आली की बाहेरचे पाच तिनं तोडायलाच हवे. ती राधा अशी अंथरूण धरून बसली, घरातली कामे कोण करणार? घर चालायचं कसं? आता घरातल्या बायका अशा वागायला लागल्यानंतर पुरुषांनी काय घरी सांभाळायची? जा म्हणाले शेतावर कामे करावायस, या बाहेरचे उद्योग सांभाळा, तर तेही नाही. अहो, पुरुषांनी बाहेरचे कामे बघायची आणि बाईनं घर सांभाळायचा. निसर्ग. तुम्ही राजेला समजवा, आता कामाला लाग, झोपून राहू नकोस. आई वडिलांच्या आठवणीनं अश्रू ढाळणे बंद कर. त्या सुभद्रेला एकटीला नाही झेपायचे. आता तुम्ही का हंबरडा फोडताय? आम्ही जिवंत आहोत अजून. चुकलेच हो माझी. आता जाते, राधेचा कान धरते. आई वडील गेल्याचं दुःख करते म्हणजे काय? बघतेस तिच्याकडे. बायका म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता. असो नारायणा, आता त्या सदाला ओरडून काही उपयोग नाही. फार कोडगा झालाय तो. तर परिस्थितीचा विचार करून त्याला यशोदेच्या दावणीलाच बांधायला हवा. जी काही कामे आहेत ती यशोदेला सांगायची. ती बरोबर करून घेईल त्याच्याकडून. पोर लहान आहे, पण समज मोठ्यांची आहे. आणि आपला सदा त्या यशोदेच्या नखाजवळही नाही. एकीकडे म्हणायचे बायका म्हणजे डोक्याला ताप आणि दुसरीकडे एका बाईचीच मदत घ्यायची. एक काय ते ठरवा. यांचा वीट आलाय मला. इतका कुचकामी असेन मी तर राहू तरी कशाला इथे?
बयो, मला तुमच्याशी नाही बोलायचंय. मी कधीच नाही बोलणार तुमच्याशी. बयो माझे ऐकून तरी घे. मला तुमच्याशी नाही बोलायचंय म्हटलं ना.